पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आजचा हा टॉपिक होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या नियुक्त्या 2026. प्रश्न क्रमांक पहिला, 2026 मध्ये लष्कराचे प्रमुख कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे धीरज सेठ हे. तसेच लष्कर उपप्रमुख आहेत संदीप जैन. प्रश्न 2, नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे अशोक कुमार लाहिरी यांची. तसेच नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी हे आणि सीईओ आहेत नीती आयोगाचे निधी छिब्बर. प्रश्न 3, 2026 मध्ये नौदलाचे प्रमुख कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कृष्ण स्वामीनाथन हे. प्रश्न 4 पाहूया, नौदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अजय कोचर यांची. प्रश्न 5 पाहूया, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा हे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राजधानी आहे मुंबई. प्रश्न 6, 2026 मध्ये बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी हे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रश्न नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 7 पाहूया, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र घुगे यांची. प्रश्न 8, नवीन संरक्षण दल प्रमुख सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे NS राजा सुब्रमणी यांची. प्रश्न 9, दिल्लीचे सध्याचे राज्यपाल कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तरनजीत सिंग संधू. प्रश्न 10 पाहूया, जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांची. प्रश्न 11, कोणाची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांची. प्रश्न 12, चीनसाठी भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम दोराईस्वामी यांची. प्रश्न 13 पाहूया, नागालँड राज्याचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नंदकिशोर यादव हे. प्रश्न 14, श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर त्याचं उत्तर आहे साबा शालिया. प्रश्न 15, नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार कोण बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. प्रश्न 16 पाहूया, बिहारच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सय्यद अता हसनैन यांची. प्रश्न 17, तेलंगणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे शिवप्रताप शुक्ला यांची. प्रश्न 18, नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे बलेंद्र शहा यांची. प्रश्न 19 पाहूया, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ नेहमी आणत असतो. प्रश्न 19, भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण वशिष्ठ यांची. प्रश्न 20, हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कविंदर गुप्ता हे. प्रश्न 21, युमनान खेमचंद सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याचे. प्रश्न 22 पाहूया, राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे राकेश अग्रवाल यांची. प्रश्न 23, लडाखचे नवीन राज्यपाल कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे विनय कुमार सक्सेना यांची. प्रश्न 25, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याने विवेक चतुर्वेदी यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न 26 पाहूया, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? तर तो शत्रुजित कपूर यांनी स्वीकारला आहे. प्रश्न 27, पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल कोण झाले आहेत? तर ते RN रवी हे झाले आहेत. प्रश्न 28, मोसादचे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमन गॉफमान यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न 29 पाहूया, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे नितीन नबीन यांची नियुक्ती झाली. प्रश्न 30, BSFच्या
नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार यांची. प्रश्न 31. NALSA नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे विक्रम नाथ यांची. प्रश्न 32 पाहूया. 2026 ते 2029 या कालावधीसाठी BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे PV सिंधू यांची. प्रश्न 33. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सूर्यकांत हे. प्रश्न 34. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे DK शिवकुमार यांची. प्रश्न 35 पाहूया. भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सर्जिओ गोर यांची. प्रश्न 36 पाहूया. संयुक्त राष्ट्र पर्यटनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे शेखा नासेर अल नोवाईसिया. प्रश्न 37. युनेस्कोचे 11वे महासंचालक कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे खालिद अल अनानी हे. प्रश्न 38 पाहूया. युनिसेफ इंडियाचे बाल हक्कासाठीचे सेलिब्रिटी समर्थक कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सुरेश हे. प्रश्न 39. अलीकडेच भारताचे 98वे ग्रँड मास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे अश्वथ एस हे. प्रश्न 40. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित गर्ग यांची. प्रश्न 41 पाहूया. उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे संजीव जैन यांची. प्रश्न 42. ओपन एआयने भारतात आपल्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रभजित सिंग यांची. प्रश्न 43. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सचिन अहिर यांची. प्रश्न 44 पाहूया. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून दुसऱ्या 5 वर्षासाठी कार्यकाळासाठी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे योगेश सिंग यांची. प्रश्न 45. केको फुजिओमोरी यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी अधिकृतपणे निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे पेरू देशाच्या. प्रश्न 46. नॅशनल रोड सेफ्टी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे नितीन रमेश गोकर्णे यांची. प्रश्न 47 पाहूया. गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत सीतारामन यांची. प्रश्न 48. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनुपम मिश्रा यांची. प्रश्न 49 पाहूया. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश पुष्कर यांची. प्रश्न 50. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रविशंकर यांची. असे अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्यांवरील 50 प्रश्न आज आपण घेतलेले आहेत. ह्या प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.